नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या युट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, आज जबरदस्त एक टॉपिक घेऊन आलेलो आहे। तुम्हाला माहित आहे, तालुक्याची संख्या, ते सारख्या तालुक्याचे नावं, वारंवार प्रश्न जे तुम्हाला ते विचारले जातात आणि आज आपण तोच टॉपिक कव्हर करणार आहे की यामध्ये सारख्या जिल्ह्यात जे जे तालुके आहे, कोणते कोणते तालुके ज्यांची नावं जिल्ह्यामध्ये सारखे आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न जो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। व्हिडिओ एक वेळा बघा, शेवट पण जर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू कराल तुमचा यामध्ये एकही प्रश्न चुकणार नाही आणि कधी तुम्ही बघा सारखे तालुक्याचे नाव जर आपल्याला कधी विचारले तर कधी तुमचा तो प्रश्न चुकणार नाहीये। चला व्हिडिओला सुरुवात करू। बघा, वेगवेगळ्या प्रश्नामध्ये किंवा वेगवेगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न दिसत आहे की प्रश्न तो विचारते का सारख्या नावाची तालुके जे आहे ते कुठे कुठे असतात। लक्षात ठेवा, तर सारखे तालुके आपल्याला माहित असणं खूप जरुरी राहणार आहे, तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। बघा आता, बघा रे, सारखे सारखे किंवा सारख्या नावाची तालुके दोन दोन जिल्ह्यामध्ये राहते, हे प्रश्न वारंवार विचारतात। इकडे बघा, आता पहिल्यांदा सर्वात पहिले आपण ट्रिक बघणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते ते आणि कोणता तालुका राहणार ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत। बघा, सर्वात पहिल्या नंबरला लक्षात ठेवायचं आहे वाव कारंजा। बघा, प्रोनाउन्स करतो सांगायचं आहे वाव कारंजा। वाव वरून तुम्हाला माहित आहे वाशिम आणि वर्धा जो जिल्हा राहणार आहे त्यामध्ये आपल्याला दोन तालुके आहेत, कारंजा कारंजा। वाशिम जर म्हटलं तिथे सुद्धा कारंजा, वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे कारंजा। लक्षात ठेवा वाव कारंजा। त्याच्यानंतर बघा पाव सेलू। आता तुम्हाला इथे लक्षात घ्या रे, पाव म्हणजे आहे दोन जिल्हे, परभणी आणि वर्धा जो राहणार आहे, पहिला होता परभणी त्यानंतर वर्धा, या दोन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा सेलू नावाचा तालुका जो आहे तो सारखा राहणार आहे। म्हणून सेलू जर म्हटलं तर पाव सेलू, परभणी आणि वर्धा दोन लक्ष द्या इकडे। बघा, पहिल्यांदा वाव कारंजा, पाव सेलू। वावरून म्हटलं तर वाशिम आणि वर्धा, पावरून म्हटलं तर परभणी आणि वर्धा। पुढे बघा रे बीपी। आता एक ट्रिक सांगतो बघायला का, बीपी वाढली शिरूरची। इथे बघा बीपी वरून तुम्ही लक्षात ठेवा बीपी वाढली। बीपी तुम्हाला माहित आहे ब्लड प्रेशर, लक्षात ठेवायचं आहे बीपी वाढली कोणाची, शिरूरची। तर बीपी वरून तुम्हाला दोन जिल्हे लक्षात राहतात, पहिला बीड, सेकंड आहे पुणे। तर बीपी वरून जर म्हटलं तुम्हाला बीड आणि पुढे ट्रिक आहे बीपी वाढली शिरूरची। जर इथे लक्षात घ्या काय म्हटलेलं, बीपी वाढली शिरूरची। पुढे बघा रे पूर, पूर आला खेड्यात, पूर, पुणे आणि रत्नागिरी। बघा, पूरवरून पहिला आहे पुणे, सॉरी वाशिम नाही तर ते रत्नागिरी, पुणे आणि रत्नागिरी लक्षात ठेवायचं आपल्याला। पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा रे खेड नावाचा तालुका आढळणार आहे। पूर आला खेड्यात, पूर आला कुठे म्हटलेला, खेड्यात। चार झाले बघा इकडे। तर पहिल्यांदा वाव कारंजा, पाव सेलू, बीपी वाढली शिरूरची। बघा इथे बीपी जर म्हटलं शिरूर, शिरूर नावाचा तालुका बीड आणि पुणे मध्ये आहे। पूर आला खेड्यात, पुणे आणि रत्नागिरीमध्ये आपल्याला खेड नावाचा तालुका जो आहे पुणे आणि रत्नागिरीमध्ये आढळणार आहे। पुढे इथे बघा कर्जत वरून लक्षात ठेवा रे तुम्हाला अहमद आणि राय दोन लक्षात ठेवायचे आहे। अहमद आणि राय यांनी घेतले कर्ज। बघा कर्ज घेणारे दोन आहे रे अहमद आणि राय, ते एक तर अहमद आणि राय। अहमदचं आता नाव बदललं बघा, अहिल्यानगर आणि रायगड मध्ये आपल्याला लक्षात ठेवा कर्जत नावाचा तालुका अहिल्यानगर आणि रायगड मध्ये लक्षात ठेवायचा राहणार आहे। तर अहिल्यानगर आणि रायगड मध्ये आपल्याला तालुका राहणार आहे कर्जत। कर्जत नावाचा तालुका जर म्हटलं लक्षात ठेवा अहमदनगर आणि रायगड मध्ये कर्जत नावाचा तालुका आढळणार आहे। तर अहमदनगर आणि रायगड म्हटलं तर कर्जत। पुढे बघा रे अमर आशिक नान, नांद वरून दोन येणार नांदगाव। बघा अमर आशिक नान, अमर वरून अमरावती, आशिक वरून नाशिक, अमर आशिक नान, नांद वरून आहे नांदगाव, अमरावती आणि नाशिक। पुढे बघा नवा मालेगाव, विचारते नवा मालेगाव, नवावरून आहे नाशिक आणि वाशिम। जर म्हटलं तुम्हाला मालेगाव जो आहे नवा मालेगाव, नाशिक आणि वाशिम। आणि शेवटी बघा रे यू, वाय आणि यू। वाय वरून बघा तुम्हाला सर्वात कळंब नावाचा तालुका यू कळंब, एक तर वाय वरून आहे यवतमाळ आणि यू वरून जुनं नाव होतं उस्मानाबाद जे आता बदललेलं आहे। तर धाराशिव नवीन नाव, जुनं जर म्हटलं तर उस्मानाबाद, तर यू म्हटलं तर कळंब, यवतमाळ आणि धाराशिव म्हणजे उस्मानाबाद मध्ये लक्षात ठेवायचं आहे कळंब नावाचा तालुका जो आहे तो आढळणार आहे। आता बरोबर लक्ष द्या इकडे, पहिल्यांदा सारखे पहिला वाव कारंजा, पाव सेलू। त्याच्यानंतर बघा बीपी वाढली शिरूरची, पूर आला खेड्यात, अहमद आणि राय या दोघांनी घेतलाय कर्ज, कर्ज घेणारे अहमद आणि राय यांनी घेतलेला आहे कर्ज। पुढे बघा रे अमर आशिक नान, नान वरून आपल्याला लक्षात ठेवा नांदगाव जो आहे तो अमर आशिक नान,
नांदगाव राहणार आहे. नवा जर म्हटलं तुम्हाला तर मालेगाव. आणि शेवटी बघा यू वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता यू कळंब. एक दोन वेळा बरोबर प्रोनाऊन्स करा, कधीच विसरणार नाही. वाव कारंजा पाव सेलू. डीपी वाढली शिरूरची. पुराला खेड्यात. अहमद आणि रायने घेतलं कर्ज. कर्ज घेणारे अहमद आणि राय. नवा मालेगाव. लक्षात ठेवा नवा जर म्हटलेला मालेगाव. अमराशी नान. आणि यू वरून तुम्हाला वाय आणि यू. वाय वरून आहे यवतमाळ. यू वरून उस्मानाबाद, ज्याचं नवीन नाव आता धाराशिव झालेलं आहे. ते यवतमाळ आणि धाराशिव मध्ये लक्षात ठेवा आपल्याला कळंब नावाचा तालुका जो आहे आढळणार आहे. हे तालुके मला बघा सारख्या नावाचे तालुके जे आहे आपल्याला या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. समजलाय? पुढे चला. पुढे बघा आता इथे बघा दुसरा पॉइंट आहे प्रशासकीय विभागाच्या नुसार बघा तालुक्यांचा क्रम. प्रशासकीय विभागानुसार बघा तालुक्यांचा क्रम. तुम्ही जर प्रश्न बघा तर कोणत्या विभागात किती तालुके आहे हे सुद्धा तुम्हाला वारंवार विचारलेलं आहे. बघा पहिला सर्वात पहिला विभाग आहे आपला छत्रपती संभाजीनगर, ज्यामध्ये आपल्याला 76 तालुके आढळतात. सर्वाधिक तालुके आढळणारा इकडे बघा सर्वाधिक तालुके आढळणारा. सर्वाधिक तालुके आढळणारा जर विभाग विचारला लक्षात ठेवा आपल्याला छत्रपती संभाजीनगर. 76 तालुके आपल्याला यामध्ये आढळणार आहे छत्रपती संभाजीनगर. दुसरा बघा रे नागपूर. नागपूरमध्ये म्हटलं तुम्हाला 64 तालुके आपल्याला नागपूरमध्ये आढळते. छत्रपती संभाजीनगर 64. नागपूरमध्ये आपल्याला 64 तालुके जे आहेत ते नागपूरमध्ये आढळणार आहे. आता बघा पुणे, अमरावती, नाशिक 3 आहे. पहिल्या नंबरला पुणे, त्यानंतर अमरावती, त्यानंतर नाशिक. इथे बघा रे 58, 56, 54 दोन दोनचा फरक राहणार आहे. पहिल्या वेळेस 58, त्यानंतर 56, त्यानंतर 54 दोन न कमी. पहिले 58, 58 - 2 56, 56 - 2 आहे 54. आणि कोकण मध्ये विचारलं तर 50 तालुके आपल्याला कोकणामध्ये आढळून येते. कोकण मध्ये आहे 50. सर्वात कमी तालुके इथे बघा सर्वात कमी तालुके जर विचारलं कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आढळते कोकणमध्ये सर्वात कमी तालुके 50. औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये 76. सर्वाधिक तालुके आढळणारा जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर 76. कमी आहे कोकणात 50 तालुके आपल्याला आढळणार आहे. आता पुन्हा सांगतो बघा पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर 76. नागपूर म्हटलं तर 64. 64 जर आपल्याला नागपूरमध्ये आढळणार आहे. पुणेमध्ये बघा रे 58. अमरावतीमध्ये 56. नाशिकमध्ये 54. आणि कोकणात जर विचार करा 50. सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर आणि सर्वात कमी तालुके आपल्याला कोकण या विभागामध्ये आढळणार आहे. एक गोष्ट ऑब्झर्व करायची तुम्हाला 76, 64, 58, 56, 54 आणि 50 सगळ्या ज्या संख्या आहेत त्या समसंख्या आहेत, विषम नाही. जर कधी तुम्हाला प्रश्न आला ना का एखादे ऑप्शन दिले आणि त्यात जर विचारलं या या विभागात किती तालुके आहे तर जिथं कुठे विषम संख्या येणार त्याला पहिले कट करा, काढून टाका. ऑप्शन निघले पाहिजे तुम्हाला. इथे लॉजिक लावायचं आहे का सगळ्या समसंख्या आहेत बाबा. 76 मध्ये सम आहे, 64 मध्ये सम, 58, 56, 54 आणि 50 एकही संख्या विषम आहे नाही. जर कोणती विषम संख्येचा आकडा तुम्हाला तिथं दिला असेल तो पहिला कट करा, ते ऑप्शन तुमचं येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही विभागानुसार तालुके लक्षात ठेवू शकता. छत्रपती संभाजीनगर 76, नागपूर आहे 64, पुणे आहे 58, अमरावती आहे 56, नाशिक आहे 54 आणि कोकणामध्ये आपल्याला फक्त 50 तालुके जे आहे कोकणामध्ये आढळणार आहे. हे बघा प्रशासकीय विभागानुसार तुम्हाला लक्षात ठेवा तालुके राहणार आहे. याच्यात मी तुम्हाला सांगितलंय का विषम संख्या येत नाही, तो ऑप्शन पहिले गायब करायचा आहे. आता काही महत्वाचे पॉइंट मध्ये बघा. पहिलं सर्वात पहिले बघा रे सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे. असे कोणते महाराष्ट्रात जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक तालुके आहेत? 2. पहिला इथे लक्षात ठेवा 2 कोणते? नाय. याची ट्रिक आहे आपली. कोणती ना? नाय. नावरून आहे नांदेड, यावरून आहे यवतमाळ. 16 तालुके आपल्याला नांदेड आणि यवतमाळला आढळतात. 16. प्रश्न विचारते तुम्हाला का महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नांदेड नाही तर यवतमाळ. कधी नांदेड राहील कधी यवतमाळ, नाही तर दोन्ही नांदेड आणि यवतमाळ. तालुके किती आहे? 16 सर्वाधिक. लक्षात ठेवायचं नाही जर म्हटलं तुम्हाला नांदेड आणि यवतमाळ तालुके किती आहे रे? 16. आता बघा जास्त जर तुम्हाला विचारणार कमी सुद्धा येऊ शकते, असं नाही. तो जर जास्तवर प्रश्न विचारतायत कधी कधी कमीवर सर्वात कमी याच्यात किती आहे, त्या जिल्ह्यात किती आहे, तसा व्हिडिओ मी घेऊन येतो. प्रत्येक जिल्ह्याच्या नुसार तालुक्यांची संख्या आहे. नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येणार, त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यातील तालुक्याची संख्या पाठ करून देतो.
तुम्ही कंटिन्यू राहा, कंटिन्यू तुम्हाला लवकरच व्हिडिओ उपलब्ध करून देईल. तर बघा इथे सर्वात कमी तालुके जर म्हटलं बघा रे MDH, ट्रिक लक्षात ठेवायची. MDH मसाले होते आपल्याला माहिती ना, MDH मसाले टीवर त्याची याची जुन्या काळात MDH मसाले लक्षात ठेवा, तेच आहे MDH. या म्हणून लक्षात घ्या रे, मुंबई उपनगर 3, धुळेमध्ये 4, डी वरून म्हटलं तर धुळे किती आहे 4, आणि हिंगोलीमध्ये विचारलं तर 5. MDH 3, 4, 5 लक्षात घ्या. काय म्हणाला MDH 3, 4, 5. यम वरून मुंबई उपनगर, डी वरून आहे धुळे, एच वरून आहे हिंगोली, ज्यामध्ये 5 तालुके राहणार आहे. MDH 3, 4, 5. नाही म्हटलं तर 16, नांदेड आणि यवतमाळ सर्वाधिक तालुके राहणार आहे 16. कमी मध्ये MDH 3, 4, 5. प्रश्न एक वेळा असा आला होता का मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता सर्वात कमी तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे 4, मुंबई उपनगर मध्ये 3, हिंगोलीमध्ये 5, सर्वाधिक वाले नांदेड आणि यवतमाळ किती आहे रे 16. आता बघा पुन्हा एक पॉइंट महत्वाचा आहे, एकही तालुका नसणारा एकमेव जिल्हा असा 36 जिल्ह्यामध्ये असा कोणता जिल्हा आहे का ज्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? मुंबई शहर. मुंबई शहर महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात एकही तालुका आढळणार नाही आहे. लक्षात ठेवायचं आहे, मुंबई शहर एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात आपल्याला एकही तालुका आढळत नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे. मुंबई शहर एकही नाही, सर्वाधिक नाही 16, कमीवाले आहे MDH 3, 4, 5, आणि एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात तुम्हाला एकही तालुका आढळणार नाही तो लक्षात ठेवा रे मुंबई शहर, ज्यामध्ये आपल्याला एकही तालुका जो आहे त्या जिल्ह्यामध्ये आढळणार नाही आहे मुंबई शहर मध्ये. तर या प्रकार बघा तुम्हाला तालुके जे आहे महाराष्ट्रातले सारख्या नावाचे तालुके प्रशासकीय विभागानुसार आणि काही 2-3 महत्वाचे फॅक्ट या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.